जाऊन दे, गेली तर माकडी. नाही ग निंगे, अशाने ती अजून एकटी पडणार. आणि अशाने आपल्याला काय घास काय गोड लागणार आहे का? अगं वय, पर तिचंच माझं आहे ना मग, त्याला आपण काय करायचं? होय की ग, खरं त्या घरात गेल्यापासून तिची मोठी बहीण म्हणून तिची जबाबदारी आणि तिची माया दोन्ही बी मलाच करायची. अन्नपूर्णा आजींना मी तसा शब्दच दिलाय. आणि मी काय तिला लाडीगोडी लावायला जाणार नाही का तिला मस्का लावणार नाही. काळजी तर मला घ्यायला पाहिजे की नाही तिची. लाडानं वाढले म्हणून बिघडले बघ. मदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहसवन होते नाम घेता पुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरवरण नोहे जाणीचे यज्ञ कर्म. जय जय रघुवीर समर्थ. ही बघा, ही निंगी की नाही शाळेत असल्यापासून वदनी कवळ घेतात चुकीचंच म्हणते बघा. नको. निंगी, शाळेत जायचंय परत? नाही, जेव मग पटपट. जावंच लागेल. वाव, नाईस हा, नाईस. म्हणजे मी नाही आली तर तुम्ही माझ्या बिना जेवण स्टार्ट पण केलं? बस की मग, कोण नाही म्हणलंय तुला? बस. नाही, मी बसून नाही जेवणार, मी उभं राहून जेवणार. बरं बाई, ते बघ तिथं प्लेट आहे, या टोपात खिचडी आहे, घे आणि उभी राहून जेव. सेल्फ सर्व्हिस आहे. Oh God. काय म्हणायचं याला? हे असं बोलत असताना तुला काही वाटतही नाही राजन? तुला नसेल वाटत, पण इथे माझ्या रागिणीच्या मनाला काही यातना होत असतील. तिच्या मनाला काही यातना होत नसतील, तिला काही वेदना होत नसतील का? हे बरोबर वाटतंय तुला? ताईंना भेटून घेते. हो. आत आहेत ना? हो. साधना ताई, या ते सामान घेऊन. हे वाव, काय मस्त दिसतोय ग रायगड. सुपर. ए ती बघ धुकं. गाईज, हे जे धुक्यात हरवलेले डोंगर दिसतात ना तुम्हाला, हे फक्त रायगडाचं सौंदर्य वाढवत नाहीत, तर ते त्याला अजून मजबूत बनवतात. बरं, त्या व्यतिरिक्त अलिबाग, काशी, दिव्यागर असे समुद्रकिनारे सुद्धा याला लाभतात. इथे असणारी माणसं, त्यांच्या चेहऱ्यावरचं एक छान स्माईल, इथली लाल माती, या सगळ्यांनी ना रायगडाचं सौंदर्य अजून वाढतं. आणि आपण आंबा जो बघतो ना मुंबईत, तो फक्त पेटीतून आलेला बघतो. इथे कोकणात तुम्हाला आंब्याने बहरलेली आमराई बघायला मिळते. इथल्या काजू, फणसाच्या बागा, तिथला छान येणारा सुगंध, इथली नारळी पौर्णिमा, शिमगा, गणेशोत्सव असे अनेक सण आहेत. हे इतक्या पारंपरिक पद्धतीने पार पाडले जातात ना, की या सगळ्या संस्कृतीमुळे रायगडाला एक वेगळी ओळख मिळते. असो, आपण ऑलमोस्ट पोहोचलोय आता. तर एक गोष्ट लक्षात ठेवा सगळ्यांनीच, ऐका, कुठल्याही जड बॅग्स घेऊ नका, हलक्या बॅग्स कॅरी करा, पाण्याची बाटली कॅरी करा, सगळ्यांनी कळलं? हां, चला आता सगळ्यांनी शिस्तात उतरून घ्यायचं आणि डोसक्याला टोपी बी घ्या. हो, टोपी विसरू नका सगळ्यांनी, आणि गडावर पण विसरून येऊ नका, आणि कचरा करू नका कोणी. तर मित्रांनो, हा आहे रायगड किल्ला. 1674 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला आपली राजधानी म्हणून घोषित केलं. तिथेच यांचा राज्याभिषेक सुद्धा पार पडला. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधला हा 820 मीटर उंचीचा, म्हणजे 2700 फूट उंचीचा हा डोंगरी किल्ला आहे. इथे आपण 2 मार्गांनी जाऊ शकतो. आपण चालत सुद्धा जाऊ शकतो किंवा रोपवेने सुद्धा जाऊ शकतो, पण आय फील आपण चालत जाऊ, बिकॉज आपल्याला सगळ्या गोष्टी नीट बघत एन्जॉय करत जातो. बरोबर सर, तुम्ही म्हणताय तसंच करूया. आपण चालतच जाऊया. नो वे, नो वे, नो 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 नो. आर यू क्रेझी ऑर व्हॉट? एवढा जड किल्ला आपण चालत नाही जाऊ शकत. आपण रोपवेने जाऊया. तर सगळेजण आता तयार झालेत चालत जायला. तू एकटीच वेगळी जाणार आहेस?
ऋष तू काय बोलतोय? त्या डेड एंड पर्यंत आपण चालत जायचंय? हा, मग अरे त्या डेड एंड पर्यंत चालत जाऊन मी डेड होऊन जाईल. नको नको, रोपेने जाऊ. नाही तर एक काम करते, मी एकटी रोपेने जाते. तसं पण आय कॅन बेअर द फेअर. मी या गरीब मुलांसारखी नाहीये, सो मी चालत नाहीये, मी रोपेने जाते. कमळे बघितलंच ना मग कसं बोलायला लागली ही माकडी. ही असली लहान बहीण असती की नाही तर सांग दोन तरीच्या कानाखाली फटाकड्या वाजल्या असत्या. माकडी उगं भांडणं नको. एक्झॅक्टली. हे बघ, तुला जायचं असेल तर एकटी जा, आम्ही चालत जाणार आहोत. ओके, वर्क्स फॉर मी. सराव ती एकटी कशी जाणार? मी नाही तिला अजून समजवणार आहे. तिला काय जायचं, कुठे जायचं ते जाऊ दे. अनिका थांब. कमळे अगं अनिका, अगं एकटी कुठे चाललीस? चल आमच्या संग, चालत लय मज्जा येईल तुला. हे बघ, मला मज्जा नाही येणार, त्यामुळे मला एकटीला रोपेने जाऊ दे. यू कॅरी ऑन. कमळे, पाळत्या कड्यावर पाणी आहे, तिला काय करायचं ते करू दे. चल आपण जाऊ. ठीक आहे. अरे अनिका, काय करतेस तू? अरे तूच त्या गावच्या आपल्या ऋष सोबत टाइम स्पेंड करायला चान्स देतेस. गाईज गाईज गाईज, वेट 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 ऐका ना. हे पा, तसं मी रोपेने गेले असते, पण तुम्ही सगळे त्याचं तिकीट बेअर नाही करू शकत ना, तर मी तुमच्यासाठी ऍडजस्ट करते. येते चालत. लेट्स गो. चला. जय भवानी. जय शिवाजी. चला. चला. प्राजक्ता, तुला सांगतो, मला की नाही लहानपणापासूनच या गड किल्ल्यांची लई ओढ आहे. म्हणजे लहानपणी मला बघता आलं नाही, कारण आमची परिस्थितीच नव्हती. खरं आबा आम्हाला सगळ्या माहिती सांगायची, लई भारी भारी माहिती सांगायची. म्हणजे इथं घडलेले प्रसंग, इथल्या कथा. आणि ते सांगत असताना की नाही असं डोळ्यासमोर चित्रच उभं राहायचं बघ. आबा रायगडाबद्दल बोलताना सांगायचं, सह्याद्रीच्या कुशीत काळाच्या कपाळावर कोरल्यासारखा उभा असलेला यो रायगड म्हणजे नुसता दगडा मातीचा डोंगर नाही, तर मराठी अस्मितेचा मानबिंदू आहे. अगं बघ, ही ढगांची चादर अंगावर पांघरलेला, या वाऱ्यासंग बेधडक बोलणारा, आणि आज बी कुणासमोर न झुकलेला यो रायगड बघ. आज बी त्यो कसा ताट मानन उभा आहे. या गडाच्या प्रत्येक कडेकपारीत महाराजांच्या आणि त्यांच्या मावळ्यांच्या शौर्य कथा दडलेल्या आहेत. आबा जेव्हा असं म्हणायचं की नाही, तेव्हा मी यांना निंगी ओरडायचो, एकदम आबांसारखं. जय भवानी. जय शिवाजी. अगं आमच्या आबांनी तर कुठल्या बी बस आणि ट्रिप शिवाय आम्हाला कुठं कुठं फिरवले. आणि इथं आल्यापासून सारखंच असं वाटायला लागले की मी इथे येऊन गेलोय का काय आबांच्या गोष्टींमधनं.